हिवाळ्यामध्ये आपली स्किन ड्राय होते का? आपल्या स्किनवरचं मॉइश्चर उडून जातं का? किंवा आपण हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनची काळजी आपण कशी घेऊ शकतो? हेच मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. जे मी पर्सनली स्वतः हिवाळ्यामध्ये माझ्या स्किनची काळजी घेते, तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर हिवाळ्यात आपण त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो? तर हिवाळ्यात आपण काय करतो, की आपल्याला खूप थंडी वाजते म्हणून आपण काय करतो, अंघोळीला सुद्धा आपण खूप सारं गरम पाणी घेत असतो. तर असं न करता एकदम कोमट पाण्याने अंघोळ करायची. आणि अंघोळ अंघोळ करत असताना आपण जो कोणता सोप वापरत असेल ना, तो सोप एकदम माइल्ड असावा किंवा शॅम्पू कोणता वापरत असेल ना, तर तो एकदम माइल्ड असावा. आणि जो आपण अंगाला साबण किंवा जे काही बॉडी वॉश असेल, बॉडी बटर असेल, ते आपण जे अंगाला लावतो ना, तर ते चेहऱ्याला अजिबात सुद्धा लावायचं नाही. चेहऱ्याचा फेसवॉश हा नेहमी वेगळा असावा. तर चेहऱ्याचा फेसवॉश सुद्धा आपण निवडताना असा निवडायचा की एकदम माइल्ड असावा तो, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला थंडीमध्ये काहीही त्रास झाला नाही पाहिजे. कारण थंडीमध्ये ना आपली स्किन एकदम अशी काय बोलतात ना, लहान मुलांची स्किन कशी असते, त्यांना थोडंसं जरी लागलं, कापलं तरी पण त्रास होतो. तशा प्रकारे आपली स्किन नाजूक झालेली असते आणि त्या स्किनला भरून काढणं आपलं काम असतं. त्याच्यामुळे थंडीमध्ये आपण आहे ना, खूप साऱ्या गोष्टी करू शकतो, DIY करू शकतो. खूप साऱ्या गोष्टी वापरून आपण आपली स्किन पुन्हा पूर्ववत करू शकतो. यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि जास्त काही खर्चाचा व्हिडिओ अजिबात नाहीये. मी घरच्याच गोष्टी वापरून, ज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याच गोष्टी वापरून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्या तर सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतातच. त्याच्यामुळे मी ह्याच गोष्टी दाखवून तुम्हाला आज हा व्हिडिओ दाखवत आहे. तर त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे समजेल, की मी काय-काय थंडीमध्ये माझ्या स्किनसाठी वापरते. माझी स्किन एकदम छान, हेल्दी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी. तर मी माझ्या चेहऱ्यासाठी खूप सारे प्रयोग करत असते. जे मला सूट होतात तेच मी तुमच्यापर्यंत दाखवत असते. कारण मी अगोदर माझ्या चेहऱ्यावरती मी सूट करून पाहते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचे रिझल्ट दाखवते. जर मला एखादा प्रोडक्ट मला सूट नाही झाला, तर मी अजिबात ते तुम्हाला दाखवत नाही. कारण मला जो सूट होतोय तोच मी तुम्हाला दाखवणार. मला जे सूट नाही झालं माझ्या स्किनला, तर ते तुम्हाला पण होईल किंवा नाही होईल हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी फक्त दाखवण्याचं काम करते. त्याच्यामुळे मी कोणते कोणते प्रोडक्ट वापरते हे नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आपल्या घरामध्येच आहे ना, भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण बाहेरून ज्या क्रीमा मिळतात त्या घेऊन येतो आणि ते आपल्या चेहऱ्याला, आपल्या स्किनला लावत बसतो आणि नंतर पुन्हा त्याचा त्रास झाला किंवा तुम्हाला काहीच फरक पडलेला नाही. त्यासाठीच हा व्हिडिओ मी सांगते. एकदम सिंपल आहे, 4-5 स्टेपमध्ये आहे आणि प्रत्येक वेळी मी ते दाखवत पण आलेले आहेत, पण त्याच्यात थोडासा चेंजेस करून मी ते तुम्हाला थंडीमध्ये, हिवाळ्यात आपली काळजी कशी घ्यायची स्किनची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण ना, आपण जर आपल्या स्किनची काळजी ठेवली थंडीमध्ये, तर आपली स्किन पण छान हेल्दी राहील आणि छान दिसेल. आपण त्यासाठी आपण आपली काळजी नक्कीच घेतली पाहिजे. नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे. तर आता व्हिडिओला मी सुरुवात करते. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण काय करायचं, की आपला चेहरा फेसवॉशने स्वच्छ करून घ्यायचा. चेहऱ्यावरती ज्यावेळेस आपण आपली स्किन केअर करत असतो किंवा स्किनची काळजी घेत असतो, त्यावेळेस आपला चेहरा नेहमी म्हणजे जो कोणता मेकअप केलेला असेल ना, तो सगळा रिमूव्ह केलेला असावा आणि फ्रेश असावा आपला चेहरा. त्यासाठी मी फेसवॉशने चेहरा पहिला स्वच्छ करून घेणार आहे. त्यासाठी मी हा पिअर्सचा फ्रेश रिन्युअल हा मी फेसवॉश वापरणार आहे. कारण ह्याच्याने काय होतं, की हा एकदम आहे ना माइल्ड फेसवॉश आहे आणि मला खूप आवडतो. हा थंडीमध्ये मी यूज करते आणि खूप चांगला आहे. ह्याच्याने ना एक्सफोलिएट सुद्धा स्किन होते आणि जे काही आपल्या स्किनवरती डेड स्किन असेल ते पण निघायला मदत होते. त्याच्यामुळे मी आता चेहरा माझा पाण्याने ओला करून येते आणि मी फेसवॉश कसं करते ते मी तुम्हाला दाखवते. तर मी आता माझा चेहरा पाण्याने ओला करून घेतलाय आणि आता फेसवॉशचे मी हातावरती मी इतक्या क्वांटिटीमध्ये फेसवॉश घेतलेला आहे. तर आता तो मी माझ्या चेहऱ्यावरती ही अशी ह्याची कन्सिस्टन्सी आहे. एकदम जेल बेस आहे आणि खूप छान आहे. तर मी माझ्या चेहऱ्याला एकदम चोळून घेणार आहे. कारण ना, आपल्याला हा फेसवॉश करताना ना, आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये 30 मिनिटं आपल्या चेहऱ्याला मसाज करत करत फेसवॉश करायचा आहे. आपलं 30 सेकंद आपल्या चेहऱ्याला मसाज करत फेसवॉश करायचा आहे, जेणेकरून त्याचा आपल्या चेहऱ्याला फायदा होईल. ह्याच्याने काय होतं, मसाज केल्यामुळे आपली स्किन पण आहे ना, जी डेड स्किन आहे ते पण निघायला मदत होते आणि एक्सफोलिएटिंग केल्यासारखं सुद्धा वाटतं आपल्याला आणि खूप छान एक्सफोलिएट होते स्किन. म्हणून असं फेसवॉश करताना कधीही 30 सेकंद आपण हाताने आपला चेहरा आपण एक्सफोलिएट करून घ्यायचा, म्हणजेच फेसवॉश करून घ्यायचा. तर आपण स्किनची काळजी घेताना नेहमी लक्षात ठेवायचं, की सगळ्यात अगोदर आपण फेसवॉश हा केलाच पाहिजे आणि फेसवॉश केल्यानंतरच आपण पुढची स्किन केअर करू शकतो. जर आपली स्किन केअर जर छान असेल तर आपला चेहरासुद्धा छान राहू शकतो. तर आता मी फेसवॉश केलेला आहे आणि आता मी चेहरा धुवून येते.
तर मी आता फेस वॉश करून आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता फेस वॉश केल्यानंतर चेहरा लगेच किती फरक वाटतो आपल्या चेहऱ्यामध्ये. तर आपण काय करायचं थंडीमध्ये, की असं खूप जणांना असं वाटतं किंवा खूप जणांना असं वाटतं की थंडीमध्ये खूप थंडी वाजते आणि काय सारखा चेहरा धुवायचा. पण नाही, थंडीमध्ये तर 3 ते 4 वेळा आपण दिवसभरामध्ये फेस वॉश हा केलाच पाहिजे. तेव्हा कुठे आपली स्किनसुद्धा चांगली राहील. तर मी आता हा पेट ड्राय करून घेते चेहरा. जास्त पण घासाघीस नाही करायची चेहऱ्याला, पेट ड्राय करून घ्यायचा. तर मी आता हा पेट ड्राय करून घेते आणि त्याच्यानंतर जे मी प्रोडक्ट वापरणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता चेहरा आपण फेस वॉश करून आल्यानंतर जे काही आपले पोर्स असतात ना ते ओपन झालेले असतात आणि जे पोर्स ओपन झालेले असतात त्याच्यामधली सगळी घाण यायला मदत होते. त्याच्यामुळे ते मिनिमाइज करायचेत आपल्याला, जेणेकरून आहे ना आपली म्हणजे जी स्किन आहे ना ती पण खूप छान राहील आणि रिफ्रेश दिसेल. यासाठी आपण आहे ना टोनर वापरायचं. तर मी ना टोनर वापरते गुलाबजलचं. हे भरपूर वेळा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खूप छान आहे. हे मला सूट झाले, त्याच्यामुळे मी प्रत्येक स्किन केअरमध्ये ना हे टोनर वापरतेच. जरी टोनर म्हणून नाही वापरलं तरी पण मी जे कोणता फेस पॅक तयार करते ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हे गुलाबजल टाकते, म्हणजे टाकतेच. तर आता मी हे चेहऱ्यावरती मी गुलाबजलनी माझा चेहरा असा पुसून घेणार आहे, जेणेकरून जे माझे पोर्स आहेत ना ते सगळे मिनिमाइज होतील. तर असं आपण गुलाबजलने चेहरा पुसून घ्यायचा. तर हे माझे छोटे छोटे बेबी हेअर्स आहेत ना ते सारखे समोर येतात. आणि जे आपली ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना ते सुद्धा फेस वॉश केल्यानंतर आहे ना आपल्याला थोडे थोडे दिसायला लागतात. त्याच्यामुळे आपण असं टोनर घेऊन ते पण रिमूव्ह करायचे थोडे थोडे. तर आता मी चेहरा पूर्ण टोनरने पुसून घेतलेला आहे. आता त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती ॲलोवेरा जेल मी चेहऱ्याला लावणार आहे मॉइश्चर म्हणून. कारण आपण फेस वॉश केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचं मॉइश्चर उडून गेलेलं असतं. त्याच्यामुळे मी इतक्या क्वांटिटीमध्ये हे घेतलेलं आहे आणि हे आता मी माझ्या चेहऱ्याला असं लेअरमध्ये लावून घेणार आहे. आणि नंतर मी जवळजवळ 2-3 मिनिटच फक्त मी मसाज करणार आहे, जास्त नाही. जो तुम्हाला कोणता मसाज येत असेल चेहऱ्याचा तो तुम्ही करा. मी माझा जसा मला येतो तसा मी तुम्हाला दाखवते आणि मी तोच दरवेळेस मी यूज करते. कारण त्याच्याने मला खूप सारं फायदा होतो आणि चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन व्हायला सुद्धा मदत होते मसाज केल्यामुळं आणि रक्ताभिसरण आपलं चांगलं होतं. आणि थंडीमध्ये तर आपण ॲलोवेरा जेल हे वापरलंच पाहिजे, कारण खूप चांगलं आहे थंडीमध्ये. प्रायमर म्हणून सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो मेकअपमध्ये. आणि थंडीमध्ये रोज रात्री जर तुम्ही हे ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावून एक लेअर लावून सोडून दिलं आणि सकाळी गुणगुणा पाणी किंवा कोमट पाण्याने जर तुम्ही धुवून काढलं ना तर खूप छान इफेक्ट जाणवतं. कारण मी हे ना जवळजवळ 2 महिने मी ट्राय केलं होतं. ज्यावेळेस मला थोडे थोडे पिंपल्स आले होते ना त्यावेळेस मी हे ट्राय केलेलं. पूर्ण पिंपल्स माझे गेले होते. तर आता मी हे मसाज करून घेते. तर हे जे पॉईंट असतात ना त्या पॉईंटला पण आपण मसाज करायची, म्हणजे खूप छान प्रकारे रक्ताभिसरण होतं. आणि ॲलोवेरा जेलमुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत किंवा आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स आलेले असतात, काही डाग धब्बे असतात ना ते सगळे असे निघायला मदत होतं. त्याच्यामुळे ॲलोवेरा जेल वापरायला अजिबात विसरायचं नाही. तर ॲलोवेरा जेल पूर्ण चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब झाले तुम्ही पाहू शकताय. आणि थोडीशी वरच्या साईडला पण अशी आपण मसाज करून घ्यायची. मला खूप आवडतं ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावायला, कारण चेहरा खूप आपला ग्लोईंग दिसतो, तजेलदार दिसतो. म्हणून मी प्रत्येक स्किन केअरमध्ये मेकअपमध्ये ॲलोवेरा जेलचा वापर करते, म्हणजे करतेच. कानाला लावायला अजिबात विसरायचं नाही. तर ॲलोवेरा जेलने मी 2-3 मिनिटं मसाज करून घेतलेली आहे आणि चेहऱ्यामध्ये हे छान प्रकारे असं मुरलं गेलं आहे. तर आता त्याच्यानंतर मी काय करणार आहे, गुणगुणा पाणी किंवा आपलं जे कोमट पाणी असतं ना त्याने माझा चेहरा मी वॉश करून घेणार आहे. तर चेहरा मी पाण्याने वॉश करून आले आणि त्याच्यानंतर आता ते ड्राय करून घेणार आहे चेहरा मी. तर चेहरा असा मी पेट ड्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर आता मी क्लिन्झिंग करून घेणार आहे. आणि क्लिन्झिंग करण्यासाठी मी दूध वापरते, कारण थंडीमध्ये मला हे खूपच बेटर पडतं, छान पडतं. त्याच्यामुळे मग मी दुधानेच चेहऱ्याची क्लिन्झिंग करते. तर हे दुधावरची साई आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे मी. तर हे कॉटन पॅड घेतले, ते आता मी त्यामध्ये डिप करून घेणार आहे. आणि डिप केल्यानंतर मी थोडंसं असं पिळून घेणार आहे, कारण ते सांडलं जातं म्हणून. आणि काय करायचं, आपण हे चेहऱ्यावरती असं पूर्ण चेहऱ्याला दूध आणि दुधाची साय आपण पूर्ण अशी लावून घ्यायची. थंडीमध्ये आवर्जून दूध लावलंच पाहिजे आपण चेहऱ्यासाठी, कारण खूप चांगलं असतं ते. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे ते आणि चेहरा आपला एकदम टवटवीत ठेवायला मदत करतं.
त्याच्यामुळे मी असं प्रत्येक स्किन केअरमध्ये हे वापरत असते आणि मी आठवड्यातून 2 वेळा तरी स्किन केअर करते. खूप छान वाटतं मला. चेहरा खूप सॉफ्ट आणि ग्लोईंग वाटतो. आणि आपण कोणताही मेकअप करत असू ना, तर तो मेकअपचा बेससुद्धा आहे ना खूप छान बसला जातो. म्हणून आहे ना, मी जरी मी स्किन केअरमध्ये दुसरे कोणतेही प्रकार वापरले नाही ना, तरी पण मी हे क्लिन्झिंग मिल्क म्हणजे हे जे मिल्क घेतलेलं आहे ना, रॉ मिल्क, ते मी वापरते चेहऱ्यासाठी. खूप छान असतं हे. तर हे अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये आपण हे असं चोळून घ्यायचं. तर गळ्याला पण लावून घेते मी. तर आता हे ना चेहऱ्यावरती असंच आपण मुरू द्यायचं थोडंसं, म्हणजे ह्यातले जे दुधामधले ज्या प्रॉपर्टीज असतात ना, त्या सगळ्या आपल्या चेहऱ्यामध्ये उतरल्या जातात आणि चेहरा ग्लो करायला लागतो. तुमच्याकडे जर कॉटन पॅड नसेल तर तुम्ही असं हाताने सुद्धा असे सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही मसाज करून घेऊ शकता. पण कॉटन पॅडने ना खूप बेटर पडतं, व्यवस्थित छान मसाज करता येते. तर आता मी पुन्हा चेहरा पाण्याने मी वॉश करून येणार आहे. तर आता मी चेहरा पाण्याने वॉश करून आले आणि तुम्ही पाहू शकता लगेच रिझल्ट किती छान जाणवतो. चेहरा कसा दिसतोय, एकदम ग्लोई वाटतोय ना. तर चेहरा आता मी पेट ड्राय करून घेते. कधीही आपण क्लिन्झिंग मिल्क किंवा आपण क्लिन्झिंग केलं ना चेहऱ्याला, असं जोरात चेहऱ्याला ओढायचं नाही. तर आता पेट ड्राय करून घेतला आहे मी चेहरा आणि त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर आता मी चेहऱ्याला वाफ घेणार आहे आणि थंडीमध्ये वाफ घेणं खरंच खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे आता मी वाफ घेणार आहे आणि वाफ घेण्यासाठी ते एक कॉटनचा टॉवेल घेतला आहे मी आणि पाणी पूर्ण कडकडीत तापून घेतले मी. तुमच्याकडे जर वाफेची मशीन असेल तर तुम्ही त्याने सुद्धा वाफ घेऊ शकता. खूप छान प्रकारे वाफ घेता येते. तर आता मी वाफ घेते. पाच मिनिटे मी इथं वाफ घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चेहरा माझा पूर्ण पाण्याने डबडबलेला आहे. कारण वाफ घेतल्यामुळं काय होतं की आपले जे पोअर्स असतात ते ओपन होतात आणि जे ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना, ते पण ओपन झालेलं असतं. त्याच्यामुळे ते रिमूव्ह व्हायला खरंच खूप मदत होते. त्याच्यामुळे वाफ घेणं मी तर प्रेफर करते. मला खूप आवडतं वाफ घ्यायला आणि थंडीमध्ये आपण आवर्जून वाफ घेतलीच पाहिजे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी आपण आपल्या चेहऱ्यासाठी वाफ घेतली पाहिजे. तर इथं मी चेहरा पेट ड्राय करून घेतला आणि जे नाकाच्या शेजारचे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ना, ते रुमालाने पुसून घेतलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता माझा चेहरा. तर आता पुढची जी स्टेप आहे ती वाफ घेतल्यानंतर नोज स्ट्रिप्स. तर आता मी नोज स्ट्रिप्स लावून घेणार आहे आणि ह्या खूप छान आहेत. ह्याच्यामध्ये हायलुरोनिक ॲसिड असल्यामुळे ना आपल्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे डीपली क्लीन करतं आणि जे आपलं ऑइल सिक्रेशन होत असतं ना आपल्या चेहऱ्यामधून, तर ते पण व्हायचं बंद करतं. खूप छान प्रकारे बॅलन्स करतं. म्हणून मग मला हे नोज स्ट्रिप्स आहे ना खूप आवडतात. तर मी ह्याच नोज स्ट्रिप्स वापरते. खूप छान आहेत. तर ऑल स्किन टाईप सुटेबल आहेत. कोणत्याही स्किनला सूट होतात. त्याच्यामुळे कुणीही वापरलं तरी काहीही हरकत नाही आहे. त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. त्याचा काहीही साईड इफेक्ट अजिबातसुद्धा होत नाही. त्यामुळे मी ह्या नोज स्ट्रिप्स यूज करते. कारण आहे ना आपला जो टी झोन एरिया असतो ना, त्या एरियामध्ये आपल्याला ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड खूप सारे असतात. त्याच्यामुळे मी हेच यूज करते. खूप छान प्रकारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड रिमूव्ह होतात. तर हे अशा प्रकारे असतं आणि ज्यावेळेस आपण आहे ना हे नोज स्ट्रिप्स आपल्या नाकाला अप्लाय करू ना, त्यावेळेस आपलं नाक आहे ना आपण पाण्याने ओलं करून घ्यायचं, म्हणजे वेट करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे ही जी नोज स्ट्रिप्स आहे ना ती नाकाला व्यवस्थित छान प्रकारे अशी चिकटली जाईल. तर मी नाक माझं थोडंसं पाण्याने ओलं करून घेते. तर मी माझं नाक आता पाण्याने ओलं करून घेतलंय आणि ही जी नोज स्ट्रिप आहे ना, तर ही अशा प्रकारे असते. ह्याला एक प्लास्टिकचा कागद दिलेला असतो. तर ही अशी आपण ओपन करायची आणि ही आपल्या नाकावरती आपण अप्लाय करायची. तर अशी ना प्रेस करायची आपण ती, म्हणजे व्यवस्थित छान नाकावरती लागली जाईल. आपण जे काही नोज टूल्स वापरतो ना, ते खूप पेनफुल असतं असं मला तरी वाटतं. कारण मी 1-2 वेळा ते यूज केलं होतं पार्लरमध्ये, पण मला ते पेनफुल वाटलं. त्याच्यामुळे ही प्रक्रिया मला तर खूपच आवडते पर्सनली. कारण आहे ना अजिबात पेन होत नाही. एका झटक्यामध्ये लगेच निघलं जातं आणि सगळे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहे ना खूप छान प्रकारे रिमूव्ह होतात. तर हे असं मी माझ्या नाकाला लावून घेतलेलं आहे. तर पूर्ण मी तर आता ही नोज स्ट्रिप आहे ना सुकेपर्यंत मी नाकावरती ठेवणार आहे. पूर्ण 10 मिनिटं मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी ही स्ट्रिप्स काढून टाकणार आहे.
तर आता 10 मिनिटं ऑलमोस्ट झालेली आहेत आणि मी आता ही स्ट्रिप्स फास्ट अशी ओढून काढणार आहे. काहीही त्रास होत नाही, थोडासा नॉर्मली होतो, इतका जास्त होत नाही, पण ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड खूप छान प्रकारे रिमूव्ह होतात. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, कारण ह्याच्यावरती तर खूप सारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड नाही आहेत, पण ब्लॅक हेड थोडे थोडे खूप सारे आलेले आहेत ह्याच्यावरती. खूप सारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड नाकावरचे निघलेले आहे. नाक एकदम छान वाटतं, एकदम आपल्या नाकाला एकदम गुळगुळीत श्रिंक वाटतं. मला तर खूप आवडते ही नोज स्ट्रिप्स. तर आता त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती फेस पॅक. तर फेस पॅक मी कोणता वापरते, मी मुलतानी माती घेतलेली आहे ह्याच्यामध्ये, कारण मला मुलतानी मातीचा स्मेल आणि मुलतानी माती खूप छान असते चेहऱ्यासाठी आपल्या. आणि त्याच्यामुळे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांनी तर मुलतानी माती नक्की वापरावी. ज्यांची ड्राय स्किन आहे ना त्यांनी मुलतानी माती वापरायचं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही दुधावरची साई वापरू शकता. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी रोज वॉटरसुद्धा वापरू शकता किंवा पाणीही घालू शकता. तर मी दुधावरची साय घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि तो फेस पॅक मी तयार करणार आहे. तर आता मी ही दुधावरची साई ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे बोटाने एकत्र करून घ्यायचं. तर मी छान प्रकारे हे असे एकत्र फेस पॅक केलाय. आता तो मी माझ्या चेहऱ्याला अप्लाय करते. तर आता हे मी पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेणार आहे. फेस पॅक लावल्यामुळे काय होतं की आपला चेहरा एकदम ब्राईट दिसायला लागतो आणि चेहऱ्याचा जो पोत आहे ना तो सुद्धा बदलायला लागतो. त्यामुळे फेस पॅक वापरायला अजिबात विसरायचं नाही. थंडीमध्ये तर अजिबात विसरायचं नाही, कारण थंडीमध्ये आपली स्किन खूप रफ झालेली असते, ड्राय झालेली असते आणि ड्राय स्किनला खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात, पिंपल्स, रिंकल्स, ॲक्ने. तर आणि खूप साऱ्या मुलींना पोअर्सचा खूप प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी तर फेस पॅक हा नक्की वापरावा. पण जास्तीत जास्त करून आहे ना, ज्यांना पोअर्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी घरच्या घरी DIY गोष्टी जर वापरल्या तर खूप छान प्रकारे चेहरा पूर्ववत व्हायला खरंच मदत होईल. खूप छान वाटतं हे असं. तर मी हे थंडीमध्ये आवर्जून हा फेस पॅक लावते, म्हणजे लावतेच, कारण मला खूप आवडतो हा. आणि चेहऱ्यावरती माझ्या खरंच माझी जी पहिली स्किन होती ना ती स्किन आणि आत्ताची स्किन जी आहे ना, माझी जी पहिली स्किन होती आणि आत्ताची जी स्किन आहे ना त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण पहिली स्किन माझी खूपच म्हणजे वेगळी होती आणि आत्ताची, कारण मी तेवढी स्किनची काळजी घेते त्याच्यामुळे स्किनचा जो टेक्स्चर आहे ना तो पण खूप छान प्रकारे सुधारला आहे. आणि पहिलं कसं आपल्याला कोणत्याही गोष्टी माहिती नसतात आणि त्यामुळे आपण काही ट्राय करायला जात नाही. पण आता भरपूर साऱ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी माझ्या चेहऱ्यावरती खूप साऱ्या गोष्टी DIY गोष्टी ट्राय करत असते. ज्या सूट होतात त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते. तुम्हालाही त्याचा नक्कीच रिझल्ट जाणवेल. आणि खूप साऱ्या मुलींना, टीनेजर मुलींना, लग्न झालेल्या मुलींना किंवा मग ज्या 30-40मध्ये आहेत त्यांनासुद्धा ह्या गोष्टींचा खरंच खूप फायदा होईल. त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी नक्की करून पहा घरच्या घरी. तर आता हे मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतले आणि हे 15 मिनिटं छानपैकी असं ना सुकू देणार आहे. जास्त पण सुकू देणार नाही, सेमी ड्राय होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर पाण्याने वॉश करून येणार आहे. वॉश झाल्यानंतर मग मी तुम्हाला माझा चेहरा दाखवते, कारण कोणताही फेस पॅक आपण लावल्यानंतर बोलायचं नसतं, नाहीतर मग चेहऱ्यावरती रिंकल्स येण्याची शक्यता असते किंवा येतात सुद्धा त्याच्यामुळे. तर आता चेहरा धुतल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. तर आता हे छान सेमी ड्राय झालेलं आहे आणि आता मी प्लेन पाण्याने वॉश करून येणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझा चेहरा. तर आता मी माझा चेहरा छान पाण्याने वॉश करून आले आणि आता मी टर्बन टॉवेल किंवा टर्बन नेपकिनने आपण आपला चेहरा छान असा पुसून घ्यायचा. जास्त घासायचा नाही चेहरा, कारण आपण फेस पॅक पण लावलाय, क्लिन्झिंग पण केलंय चेहऱ्यासाठी, वाफ पण घेतलेली आहे. त्याच्यामुळे जास्त चेहऱ्याला घासाघीस करायची नाही, चेहऱ्याला जास्त हार्शपणा जमत नाही. त्याच्यामुळे आपण नेहमी हलक्या हाताने चेहरा ड्राय करून घ्यायचा. तर आता तुम्ही पाहू शकताय माझ्या चेहऱ्यामध्ये रिझल्ट, किती छान रिझल्ट जाणवतोय. तर मी अशाच प्रकारे घरच्या घरी माझ्या त्वचेची काळजी घेत असते. तर अशी मी काळजी घेते माझ्या चेहऱ्याची. मी हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये चेहरा एकदम आहे ना छान असा मॉइश्चर राहतो. तर तुम्हाला दिसतच असेल लगेच चेहऱ्यावरती ग्लो कसा येतोय, नाक पण चमकायला लागले. तर खूप छान वाटते. आणि घरच्या घरी आपण आहे ना हे अशा गोष्टी वापरून आहे ना नक्कीच आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो आणि आपली स्किन आहे ना आपण नितळ कशी ठेवू शकतो हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप हेल्पफुल आहे, घरच्याच गोष्टी वापरून मी केलेलं आहे. जास्त काही तामझाम नाही आहे.
कारण खूप छान इफेक्ट देतं. मला तरी खूप छान इफेक्ट जाणवतोय आणि तुम्हाला रिझल्ट लगेच दिसतच असेल. आणि मी कोणताही मेकअप ह्याच्यावरती अप्लाय केलेला नाही. डायरेक्टली तोंड धुवून मी तुमच्यासमोरच बसलेले आहे. तर तुम्हालाही थोडाफार रिझल्ट करावा म्हणून. तर फेस पॅक लावून झाल्यानंतर चेहरा धुतो ना आपण, त्याच्यानंतर काय करायचं की 3 मिनिटांच्या आतमध्ये आपण आपली स्किन मॉइश्चर करायची किंवा मॉइश्चरायझरने मॉइश्चर करायची. आणि सनस्क्रीन लावायला मात्र विसरायचं नाही. थंडी असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, तिन्ही ऋतूंमध्ये सनस्क्रीन लावायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही. तर आता कसं वाटलं तुम्हाला हे माझं थंडीमधलं स्किन केअर? त्वचा कशी नितळ ठेवावी, आपल्या स्किनची काळजी आपण कशी घेऊ शकतो थंडीमध्ये, हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. कमेंटमध्ये सांगा अजून मी कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येऊ शकते आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मी घेऊन येत जाईल. तसं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.